नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त आहे. अर्जुन आता ते टेलर जोडप्याला सायलीचे आईवडील समजून घरी घेऊन आला आहे. आता सायलीला त्यांना पाहून हेच तिचे आईवडील आहेत की नाही आणि तेही सायलीला त्यांची मुलगी म्हणून ॲक्सेप्ट करतात की नाही आणि हे सगळं पाहून आता तन्वीचं काय होतं हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्णपणे पाहायला विसरू नका. आणि ते टेलर जोडपं जे आहे ते आता तन्वीला ओळखतं की नाही हेही पाहण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सायली जी असते ती हॉलमध्ये फुलांचा हार विणत बसलेली असते, पण मात्र तिचं सगळं लक्ष जे असतं ते दाराकडे असतं. आता विमलताई येऊन तिला विचारत असतात की सायलीताई हार बनवून झाला आहे का, पण सायलीचं मात्र लक्षच नसतं. त्यानंतर कल्पना तिला विचारते, सायली अगं तुझं लक्ष कुठं आहे, तू अर्जुनची वाट पाहतेस का, मगाचपासून पाहते मी, तू फक्त दाराकडेच पाहतीयस. त्यावर सायली सांगते, हो ना आई, अहो हे सांगून गेले होते की मी थोड्याच वेळात नाश्ता करायला परत घरी येतो म्हणून, पण अजून काही यांचा तपास नाही आहे. त्यावर अस्मिता बोलते, अगं मग त्याला फोन करून पहा ना. त्यावर सायली सांगते की केला होता मी फोन, पण ते फोनसुद्धा उचलत नाही आहेत, त्यामुळेच आता माझ्या जीवाला घोर लागला आहे. तर आता सायली विमलताईंना ते फुलाचं ताट त्यांच्याकडे देते व बोलते, माझं काही लक्ष लागत नाही आहे, हे हार वगैरे तुम्हीच बनवा, उरलेली फुलं मी उद्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते. आणि तेवढ्यातच अर्जुन तिला बायको म्हणून आवाज देतो दरवाजातनंच. आता मात्र सायली फार जास्त चिडलेली असते त्याच्यावर. ते फुलांचं ताट तसंच हातात घेऊन सायली एकदम तडातडाच त्याच्याकडे येते व त्याला ओरडत असते, कुठे गेला होता तुम्ही, मी कधीची वाट पाहत होते, कळत नाही का तुम्हाला, इतर वेळेस तर कसे असे फोनला चिटकून बसलेले असता, पण मी फोन केल्यावर मात्र काही तुम्हाला फोन उचलायला वेळ भेटत नाही, बायकोचा फोन पाहायला मात्र काही तुम्हाला वेळच भेटत नाही वगैरे. आणि आता अर्जुनची ही फजिती पाहून अस्मिता, प्रताप, कल्पना सगळेच मात्र हसत असतात. सायली फारच जास्त चिडलेली असते अर्जुनवर, चांगलीच फिरकी घेत असते ती त्याची, पण अर्जुनही तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. तर सायली मात्र त्याला गप्प करते व बोलते की हो आता काहीतरी कारण देणार असाल ना तुम्ही, कारण देण्यात तर एकदम तरबेजच आहात तुम्ही, माहीत आहे मला, इथे दुसऱ्याच्या जीवाला किती घोर लागला असेल, काही याचं एक काही मग घेणं देणं नाही आहे तुम्हाला. त्यावर अर्जुनला मात्र तिच्या तरबेज शब्दाचा अर्थच काही समजत नाही. त्यावर तो बोलतो, काय आहे मी. तेव्हा अस्मिता त्याला समजावते की अरे तरबेज म्हणजे एक्सपर्ट आहेस तू कारणं देण्यामध्ये. तर आता सायली मात्र अर्जुनला खूप जास्त ओरडत असते. त्यामुळे अर्जुनही आता फार गोंधळून गेलेला असतो व तिला बोलतो की अगं मी तुझ्यासाठी सरप्राईज आणायला गेलो होतो, खूप छान सरप्राईज आणलं आहे मी तुझ्यासाठी आज पण, म्हणूनच मला उशीर झाला. आता सायली मात्र फार चिडलेली असल्यामुळे त्याला बोलते की मला अजून एक ड्रेस नको आहे वगैरे. तर अर्जुन आता तिचं तोंडच दाबून धरतो व बोलतो की बायको तुझं तोंड कसं बंद करायचं ना ते मला खूप छान माहीत आहे. आता त्याच्या अशा बोलण्याने घरातील सर्वच जण आता त्या दोघांनाही चिडवायला लागतात. आता अर्जुन मात्र भानावर येतो की घरातील सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत म्हणून व बोलतो की म्हणजे मी अगं तुझ्यासाठी सरप्राईज आणायला गेलो होतो ना, म्हणून मला उशीर झाला आहे, खूप छान सरप्राईज आणलेला आहे मी तुझ्यासाठी वगैरे. त्यावर प्रताप लगेच सायलीला बोलतो की सायली तुझी तर आता मज्जा आहे, म्हणजे बघ ना खूप लवकर दिवाळी सुरू झाली आहे तुझी, रोज रोज सरप्राईजेस मिळत आहेत तुला. सायली मात्र फार जास्त चिडलेली असते व ती अर्जुनला बोलते की मला अजून एक ड्रेस नको आहे आणि तशीच रागारागामध्येच ती फुलं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी घराकडे निघते. तर अर्जुन तिला आता आवाज देऊन थांबवतो की सायली थांब, अगं आजचा सरप्राईज काहीतरी वेगळं आहे, खूप स्पेशल आहे, तुझी प्रतीक्षा आता थांबलेली आहे, तुझी प्रतीक्षा आता संपली आहे, एकदा मागे वळून तर पहा. आणि त्या लोखंडी जोडप्याला तो आता तिथे बोलावतो. तर इतका वेळ ते दूर उभे असलेले लोखंडे जोडपं आता अर्जुनसोबत तिथे दारात आलेलं असतं आणि इतकं सगळं मोठं घर पाहून, इतकं सगळं वैभव पाहून खरं तर या दोघांचेही डोळेच फिरलेले असतात. ते दोघेही फक्त अवाक होऊन एकमेकांकडे पाहत असतात की इतकं मोठं घर तर फक्त सिनेमामध्ये वगैरेच पाहिले होतं, पण खरंच इतकं मोठं घर वैभव असतं.
असं आता हे दोघंही खरं तर फार अवाक झालेले असतात आणि त्यांना हे कळत नसतं की अर्जुन त्यांना नक्की इथे कशासाठी घेऊन आलेला आहे. तर त्या दोघांना पाहिल्यावर आता घरातले सगळेसुद्धा कोण आलं आहे हे पाहण्यासाठी दरवाजाकडे येतात. तर सायली मात्र फक्त त्यांच्याकडे पाहतच असते. आता अर्जुन सायलीकडे येतो. तर आता हे दोघे लोखंडी जोडपं जे असतं ते विचार करत असतं की अहो, एवढं मोठं वैभव तर आपण पहिल्यांदाच पाहतोय. नक्की काय चाललंय या सुभेदारांच्या मनामध्ये, आपल्याला इथे कशाला घेऊन आलेत हे, असं आता त्या दोघांमध्ये संभाषण सुरू असतं. तर सायली मात्र फार जास्त अवाक झालेली असते आणि फक्त त्यांच्याकडे पाहतच असते. तर अर्जुन सायलीला सांगतो की सायली, अगं हे तुझे आई बाबा आहेत. आता खाली काय गोंधळ चालला आहे हॉलमध्ये हे पाहण्यासाठी आता तन्वीसुद्धा तिथे आलेली असते. मग घाबरत घाबरतच ती तिथे येते आणि समोर पाहते तर काय, तिचे खरे आई वडील तिला तिथे समोर दिसतात. आता मात्र तन्वी फार जास्त घाबरून गेलेली असते. तिला काय करावं तेही सुचत नसतं. सायली मात्र निशब्द असते. सायलीला हेच कळत नसतं की अर्जुन हे काय बोलतोय. आणि सायली तसं त्याला विचारतेही, तुम्ही माझी मस्करी करताय का, तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही आहे. त्यावर अर्जुन सांगतो की अगं, या बाबतीत मी तुझी कधीतरी मस्करी करेल का, मी मस्करी करत नाही आहे, मी खरं सांगतोय, हेच तुझे आईवडील आहेत. आता खरं तर ते लोखंडी जोडपंसुद्धा फार गोंधळलेलं असतं व फक्त एकमेकांकडे ते आश्चर्याने पाहत असतात की हे अर्जुन सुभेदार आता काय बोलतायत आणि काय चाललंय. तन्वी मात्र त्यांना पाहून फार जास्त घाबरलेली असते व तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता हे सदाशिव लोखंडे अर्जुनला विचारतातही, अहो सुभेदार साहेब, तुमचं नक्की काय चाललं आहे, आम्हाला तुम्ही इथे कशासाठी घेऊन आला आहात वगैरे. त्यावर अर्जुन त्यांना सांगतो की अहो, हे तुमचंच घर आहे, तुमच्या मुलीचं घर आहे हे. तुम्हीच मला सांगितलं ना की तुमची मुलगी 20-22 वर्षांपूर्वी हरवली होती. ती अहो तीच आहे तुमची मुलगी, म्हणजे माझी बायको सायली. आता खरं तर हे ऐकल्यानंतर हे लोखंडी जोडपंसुद्धा खूप अवाक झालेलं असतं, आश्चर्यचकित झालेलं असतं. त्यांनाही कळत नसतं की हा अर्जुन नक्की त्यांना काय सांगतोय ते, आणि ही त्यांची मुलगी इतक्या दिवसांनी त्यांच्यासमोर कशी आली. तर सायली ही फार निशब्द असते. तिलाही काहीच सुचायला काही मार्ग नसतो. ती फक्त एका जागेवर उभं राहून फक्त त्यांच्याकडे पाहत असते. तन्वी मात्र आता त्या बाईने, त्या मीनावतीने, तिच्या खऱ्या आईने तिला ओळखू नये म्हणून आता तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर घरातील आता अर्जुनला बोलतात की अर्जुन, अरे तुझ्याकडे काहीतरी पुरावा असेलच ना की हेच खरे आईवडील आहेत म्हणून. त्यावर अर्जुन आता त्याच्या मोबाईलमध्ये त्याने त्यांचा जुना फॅमिली फोटो काढलेला असतो. तो फॅमिली फोटो आता त्याच्या घरच्यांना दाखवतो व बोलतो की मम्मा, डॅड, हे पहा, हा फोटो मला यांच्या घरी गेल्यानंतर सापडला आणि बघा, ही आहे आपली सायली. आता त्यावर सदाशिव लोखंडे विचारतो की ते खरं आहे, पण आता हीच आमची मुलगी आहे हे आम्ही कसं ठरवणार. त्यावर अर्जुन बोलतो की माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे व तो सायलीचा लहानपणीचा फोटो जो असतो तो फोटो घेऊन येतो आणि या दोघांना दाखवतो. आता फोटो पाहिल्यानंतर मात्र हे दोघेही तिला ओळखतात व मीनावती सांगते की अहो, हीच तर आमची लहानपणीची मुलगी आहे जी की हरवली होती म्हणून. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण फार खुश झालेले असतात आणि सर्वांना खात्री पटलेली असते की हेच आता सायलीचे खरे आईवडील आहेत म्हणून. तर आता अस्मिताला मात्र प्रश्न पडतो की अरे, पण हे तुला सापडले कुठे, इतक्या लवकर कसे सापडले तुला सायलीचे आईवडील म्हणून. तर कल्पनालाही हाच प्रश्न पडलेला असतो. मग अर्जुन मात्र झालेला सगळा वृत्तांत घरच्यांना सांगतो की अर्जुनला कसं सायलीसाठी ड्रेस शिवून घ्यायचा होता आणि सुमनने त्याला श्रद्धा टेलर्सचा पत्ता दिला. तो जेव्हा श्रद्धा टेलर्सकडे गेला ड्रेस शिवण्यासाठी तेव्हा मात्र त्याच्या काही ही गोष्ट लक्षात नाही आली. पण नंतर जेव्हा त्यांचे राहिलेले पैसे देण्यासाठी तो परत एकदा टेलरच्या घरी गेला असताना त्याला भिंतीवर लावलेला त्यांचा तो जुना फॅमिली फोटो दिसला आणि तो फॅमिली फोटो त्याने ओळखला.
तर आता विमलताईसुद्धा फार खुश झालेल्या असतात आणि ते सायलीचे खरं तर तिला बोलतात की सायली ताई अभिनंदन हां, तुम्हाला तुमचे खरे आईवडील जन्मदाते भेटलेले आहेत. तर आता सगळेच जण फार खुश असतात. सायली मात्र अशी स्तब्ध निशब्द अशी एकाच ठिकाणी उभी असते. काय चाललंय तिला विश्वासच बसत नसतो स्वतःच्या डोळ्यांवर. आता अर्जुन येऊन तिला थोडं भानावर आणतो. आता सायली जी असते ती ते फुलांचं ताट तसंच घेऊन तिच्या आईवडिलांकडे यायला निघते आणि ते ताट जे असतं ते तिच्या हातातनं निसटतं आणि सगळी फुलं जी असतात ते आता या लोखंडी जोडप्याच्या पायाजवळ सगळे इकडे तिकडे विखुरली जातात. सायली इतकी जास्त निशब्द झालेली असते व भावूक झालेली असते की तिला डायरेक्ट रडूच कोसळतं त्यांच्याकडे पाहून. तिच्या तोंडातनं शब्दही फुटत नसतात काही बोलण्यासाठी. तर आता हे सदाशिव लोखंडे जो आहे तो त्याच्या बायकोला खुणावतो. त्यानंतर मात्र आता ही तिचं नाटक सुरू करते की पोरी अगं किती दिवसांनी सापडलीस तू आम्हाला. तुला माहीत आहे का की आजसुद्धा तुझ्या काळजीने मला झोप येत नाही आहे. तर सदाशिव लोखंडे बोलतो की हो ना, आम्हाला तुझी फार काळजी वाटत होती अगं. कुठे कुठे नाही शोधलं आम्ही तुला. तुझी किती काळजी करत होतो आम्ही. असं काहीसं आता ते दोघेही याला बोलत असतात. तर सायलीही आता हे सगळं ऐकल्यानंतर खूप भारावून जाते. ती त्यांना आई बाबा अशी हाक मारते आणि नमस्कार करते असं बोलते. तर ती त्यांना वाकून नमस्कार करते दोघांनाही व बोलते की हो, देवाने प्रार्थना तर माझी ऐकली आहे. तुम्हाला माहीत आहे का मी किती दिवसांपासून देवाला प्रार्थना करत होते की मला माझे जन्मदाते मिळावेत म्हणून. आणि रडत रडतच ती आता मीनावतीला मिठी मारते. तर मीनावतीही ती अगदी रडत रडतच तिला कुशीत घेते. पण खरं तर इतकं मोठं वैभव वगैरे पाहून या लोखंडे जोडप्याचेही डोळे फिरलेले असतात व खरंच सायली त्यांची मुलगी आहे की नाही हे त्यांना देखील माहीत नसतं. पण फक्त वगैरे ते वैभव वगैरे पाहून आता मात्र ते याचा फायदा उचलायचं ठरवतात. आता हा सगळा भावनिक प्रसंग पाहिल्यानंतर तुमच्या मुलासारखाच आहे, त्यामुळे तुम्ही मला अर्जुन बोला फक्त. आणि हे तुमचंच घर आहे. आजपासून तुम्ही इथेच आमच्यासोबतच इथे राहणार आहात. त्यावर सदाशिव लोखंडे त्याला बोलतो की हो, मग यापुढे तुम्ही आम्हाला काका काकू नाही म्हणायचं. यापुढे तुम्ही आम्हाला आई बाबा म्हणायचं. तर अर्जुनही फार खुश होतो. आता सायलीही फार खुश असते. सायली त्यांना घरातील सर्व मंडळींची ओळख करून देते. कल्पना, प्रताप, अस्मिता या सगळ्यांचीच ती ओळख करून देते व बोलते की हो, इथे ना माझे दीर पण राहतात अश्विन भाऊजी, पण ते आता त्यांच्या ऑफिसला गेलेत. आणि पूर्ण आजी म्हणजे माझी आजी सासू पण इथेच राहतात. त्यांनी जर तुम्हाला पाहिलं ना तर त्या फार खुश होतील म्हणून. आणि ती आता त्यांना त्यांचं सर्व घर दाखवत असते की आता या बाजूला तुमची रूम असणार आहे, आमची रूम तिकडे वरती आहे, आईबाबांची रूम इकडे बाजूला आहे, इकडे आमचं किचन आहे, देवघर आहे. असं आता ती त्यांना सगळ्या घरामधनं फिरवत असते आणि त्यांना त्यांचं घर दाखवत असते. सायली मात्र फार खुश असते आता तिला तिचे आईवडील मिळाल्यामुळे. आणि तिला असं खुश पाहून सुभेदार कुटुंबसुद्धा फार खुश असतात. मात्र ही तन्वी जास्त चिडलेली असते, घाबरलेली असते. ती आता तिच्या रूममध्ये येते व स्वतःशीच बडबडत असते की मी त्या अर्जुन सुभेदारला त्या टेलर जोडप्याकडे जाण्यापासून थांबवलं आणि तरीसुद्धा तो कसा काय गेला त्या टेलरपर्यंत पोहोचला. त्याने तिथे जाऊ नये म्हणून मी ड्रेसची होम डिलिव्हरी केली. पण तरीसुद्धा कदाचित हे नागराज आणि महिपतचं तर काम नसेल ना, हे त्यांनीच केलं असणार आहे. आता माझे खरे आईबाबा माझ्याच घरात माझ्या डोळ्यासमोर एक जिवंत बॉम्ब असणार आहे, जे की सतत माझ्या कानाशी टिकटिक करत असणार आहेत, असं ती आता स्वतःशीच बडबडत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदार कुटुंब या लोखंड्या कुटुंबासोबत बसलेले असतात. तर कल्पना मीनावतीला बोलत असते की बरं झालं दिवाळीच्या आधीच तुम्ही आम्हाला भेटलात वगैरे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच या मीनावतीचं लक्ष तिथेच बसलेल्या तन्वीकडे जातं. आता ती तन्वीला ओळखते आणि तन्वीच्या दिशेने जाते. तन्वी मात्र तिथून निघून जायचा प्रयत्न करते.
तर मीनावती तिला अडवते व बोलते, ए पोरी थांब, अगं कोण आहेस तू? आणि तू तीच आहेस ना की जी दुकानावर आली होतीस म्हणून? मी ओळखलं आहे हां तुला, मी तुला पाहिल्यासारखं वाटतं आहे. अगं तू तर तीच आहेस जी दुकानावर आली होतीस. आणि ती आता सदाशिव लोखंडेला सांगते की अहो ही तीच आहे जी दुकानावर आली होती. मी तुम्हाला सांगितलं ना की हिला कपडे वगैरे तर काही शिवून घ्यायचे नव्हते, पण हिने माझा भरपूर टाईमपास केला म्हणून. आता हे ऐकल्यानंतर हे सर्वच जण, सुभेदार कुटुंब आणि हा सदाशिव लोखंडे पण गोंधळात पडलेला असतो. तन्वी मात्र आता आपलं खरं पकडलं गेलं आहे या विचारानेच फार जास्त घाबरून गेलेली असते. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला दुसरी कुठली मालिका पाहायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की